10 करोड माणसं एका दिवशी येण्याचे चान्सेस आहेत. तो बिडी पितानी इथल्या कर्मचाऱ्यांदाच ही झाला तर त्याला झापायला लागल्यात. तर तुम्हाला बाईक किंवा कशाने ई रिक्षा वगैरे काहीच जाऊ शकत नाही. फक्त गव्हर्नमेंट परत मला 250 रुपये दिले. मी त्याला 5 किलोमीटर घेऊन आलो होतो. मित्रांनो पाहू शकता किती गर्दी. VIP लोक यायचे म्हणजे बेसिकली अमित शहा येणार आहे त्यासाठी हे बंद केलंय. मित्रांनो तर जेवायचा विचार मनात आलाच होता की इथं भंडारा भेटला. मित्रांनो तुम्ही पाहताय हे विदेशी साधू आहे ना, दिसतोय का तुम्हाला? इंग्लंड होय ना आलाय, एकटाच आहे. चौथा आहे तर सलग 3 दिवस मी रोज येऊन इथं आंघोळ करत होतो. पण आज सोमेश्वर मधले सगळे आणि लकीली काय झालं, आम्ही सोमेश्वर मंदिर इथं प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे प्रयागराज मधलं, तिथंच भेट झाली आमची. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल रात्री लई थंडी होती, 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं होतं पाठ. तर पाहू शकताय तिथं 2 स्लिपिंग बॅग आणि ब्लँकेट घेतलं ते घ्यायला लागत होतं. स्लिपिंग बॅग बेसिकली 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत चालते, त्याखाली नाही चालत. हां ते घ्यायला लागत होतं. चला आता जाऊन आला जातो, मग ही घेतो, ही आवरून घेतो. चला ऊन जरा घेऊया, चला बाहेर. मित्रांनो तर बेसिकली असा सगळा हॉल आहे मोठा. त्या साईडला जाऊन येतो जरा. त्या साईडला काय त्या साईडला ऊन येतं आहे जास्त. मी त्या साईडला कधी गेलो नाही. इकडच्या साईडनी गाडी लावली, इकडच्या साईडनी जे जा असते, इकडच्या साईडला काय बघू. मित्रांनो तर ह्या साईडला चांगली थंडी आली, ती सूर्य आला आहे त्यामुळे लई लोक ऊन शेकायला थांबले. इकडं पण बऱ्यापैकी टॉयलेट बाथरूम आहेत चांगले. इकडं जा पक्के बनवलेले दिसतात, खालनं सिमेंट बिमेंटमध्ये बनवलेत. त्या साईडला ते टेम्पररी बनवले गतच आहे. हे पण टेम्पररीच आहे, म्हणजे त्या साईडला फायबरमध्ये बनवलेत. हे कॉन्क्रीटचा यूज करून बनवलेले दिसतात. चलो मित्रांनो, तर काल ब्रश कुठं पडला तेच कळलं नाही. कोलगेटून ब्रश नवीन घेतला. आता दात वगैरे घासतो. त्या पोलिसवाल्याला सोबत असला तर त्या बडे हनुमानच्या दर्शनताही होईल. त्या पोलिसवाल्याला डायरेक्ट एंट्रीसोबत भेटू शकते. चांगलं उन्हाला थांबलंय आता. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे प्रयागराजमध्ये आणि आज तारीख आहे 27 तारीख आहे. तर 27 तारखेला सकाळ इतकी थंडी होती, जवळपास 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलं होतं. तर खूप थंडी आहे कारण नदीच्या किनारीत वसलं सगळं. ही टेम्पररी सिटी बनवली ती नदीच्या भागातच ही केली, त्यामुळे पाणी असल्यामुळे खूप थंडी जाणवती इथं. तर मला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगायचे, तुमचे जर लहान मुलं असतील, जर 5 वर्षाच्या आतले असतील, तर तुम्ही ह्या 27, 28 आणि 29, 30 तारखेला एवढ्या दिवसात येणं टाळा, कारण खूप गर्दी. लोक ही होण्याचे हरवण्याचे चान्सेस जास्त आहे. मी काल नाही गेलो होतो संगम तटवर, जिथं सगळ्यात मोस्टली जास्त गर्दी होती. तिथं मी 1-2 लोकांची टेक्निक पाहिली. त्यांनी एक रस्सी आणली होती आणि त्या रस्सीला सगळी पकडून चालली होती. ते कोण इकडं तिकडं हरवू नये म्हणून असं करून सुद्धा लोक ही करतात. कारण ज्यांना शिकलेले ते सापडू शकतात. आणि इतका मोठा हे कुंभमेळा आहे की तुमच्याकडे फोन असला तर कुठल्या लोकेशनवर आहे ती कळणंच अवघड आहे. त्यामुळं शक्यतो जे लहान मुलं आहेत ना, त्यांना घेऊन येणं एवढ्या 3 दिवसात ते 30 तारखेपर्यंत तरी टाळा. बाकी काही नाही आहे. बाकी इतर दिवशी दर्शन खूप चांगलं होतं आहे. जवळपास 10 करोड माणसं एका दिवशी येण्याचे चान्सेस आहेत. एका दिवशी यायचे म्हणजे ते 29ला नाही तर 28लाच पोचणार आहे. जायला त्यांना 30 तारीख होणार आहे. तर चला, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर तो बाबा आहे ना, तो बिडी पितानी इथल्या कर्मचाऱ्यांदाच ही झाला तर त्याला झापायला लागल्यात लई. ते म्हणते आग बिग लागायची त्याला, तर ते पाया बिया पडायला लागलाय बाबा. त्याला तो म्हणला हाकलून दिलीत ना, ते अख्ख्याला आग लागल. असे बिडी वगैरे पितात ना, त्यांच्यामुळेच आग लागते. तिथं त्या ज्या सेक्टरमध्ये आग लागली होती 18-19 मध्ये, त्यामुळं मध्ये पण असेच काय ना आग लागली होती. मित्रांनो बघा, काल गेलो होतो ह्याच्यात तर कसलं घाण झाली गाडी, इतकी घाण होती ना. आणि तिथं ज्यांनी पार्किंगला लावली ना मेन क्षेत्रात, तर तिथं एकदम अशा फुफुटात झालेल्या आहेत कवीला. चला निघूया जाऊया. आज कुठं जायचं बघूया. कुठं तरी ह्याच्यात भंडाऱ्यात नाश्ता करूया. काल केलता देतच. मित्रांनो तर आता आज 27 तारीख आहे. तर 27 तारखेलाच आज बाईकची आणि ह्याची फ्री मुवमेंट सगळी बंद करून ठेवली. म्हणजे जर तुम्हाला कुंभमेळ्यात जायचं आहे तर तुम्हाला बाईक किंवा कशाने ई रिक्षा वगैरे काहीच जाऊ शकत नाही. फक्त गव्हर्नमेंट व्हेकलच चालल्यात.
आणि जो बी परिसर आहे तो सगळा पायीच फिरायला लागणार आहे. कारण आत्ता मला कळलं की अमित शहा आज येणार आहे आपल्या देशाचे गृहमंत्री, त्यामुळं सगळं क्लोज केलं. इथंच कोणाला जाऊन द्यायचं, विचारपूस केलं तर जाऊन देतात ते, काही तिथं अडवतात पोलीस. चला नाश्ता करायचा आता, नाश्ता. मित्रांनो तर इथनं गाडी टू व्हीलर घेऊन निघालो होतो, पण इथनं टू व्हीलरची मूवमेंटच बंद केली आहे. हम लोग की ब्लॉगिंग करिए ना, हम लोग की ब्लॉगिंग करिए. तर किधर से है भाई आप? हम लोग सतना मध्य प्रदेश से हैं भाई. तर बेसिकली काय झालं मित्रांनो, मी गाडी घेऊन निघालो होतो, पण इथंच अडवली गाडी. मला म्हणले जायचं नाही इथनं, तर म्हणा चालत जा, कारण काय आज अमित शहा येणार आहे. मी 2-3 ह्याला चेक केलं, इथं एक पुढच्या पण ह्याला चेक केलं, पण त्यांनी जाऊन काही दिलं नाही. तर बघूया ओके काय म्हणतात, पाहूया आपण. सर 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 27 नंबर चालू है क्या ब्रिज? 30 नंबर चालू हो गया. 30 नंबर है क्या? संगम पे चलना है तो थोड़ा नहीं, हर लोगों के लिए हर पुल नहीं खुल सकता. तर इथं खिचडी वाटली जाते, तर प्रसाद आहे, तर खाऊया आपण. बघूया कसं आहे. आताच मला नाश्ताच करायचा होता, तर जाऊया कसं आहे. खत्म हो गया? नहीं आ रहा है, खत्म होने का जी नहीं भाई, चलते रहेगा. मित्रांनो तर मी आलो आणि संपलं. मला वाटलं तर बाबा म्हणतात येतंय अजून खतम नाही हो आहे. टोकरी यहाँ रखेंगे ना अभी, आपको परेशान. मित्रांनो तर खिचडी भात भेटलाय, आता झालं सकाळच्या नाश्त्याची सोय झाली, तर चला जाऊया. बघूया आता आरेल घाटवर जातो की इकडं आरेल घाटला जायला काही अडचण नाही आहे, तिथपर्यंत तर जातो चालत. हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी आहे प्रयागराजमध्ये. तर आज मी ते सेक्टर 7मध्ये जाणार होतो, ते रुद्राक्षापासून बनलेले 12 ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी. तर पहिलं गाडी घेऊन निघालो, तर गाडी ची मूवमेंटच बंद केली टू व्हीलरची, त्यामुळे टू व्हीलर तिथंच लावून पायी आलो. तर पायी आल्यावर पण इथं मला कळलं की ब्रिज जे रेग्युलर सेक्टर 23, 24 आणि 25 मधनं लोकांना जायसाठी ब्रिज होते, 27 नंबर, 28 नंबर, 29 नंबर आणि 30 नंबर, त्यातले 27 नंबर, 28 नंबर आणि 29 नंबर ब्रिज हे क्लोज केलेले आहेत. हे ब्रिजने नाही, आपण अर्ध्या किलोमीटरमध्ये पलीकडे जाऊ शकतोय. ते ब्रिज सगळे क्लोज करून आपल्याला 4 किलोमीटरचा राऊंड मारून, म्हणजे ते पण पायी 4 किलोमीटरचा राऊंड मारून आपल्याला 30 नंबरच्या ब्रिजनी चालत जायचे. लय लांब आहे 30 नंबरचा ब्रिज. मला काल नाही टू व्हीलरवर जायचं होतं म्हणून मला तिकडून पाठवलं होतं, तर लय लांब आहे. तिथं लोकांना पाठवलंय चालत जा. कारण बेसिकली जे पहिले 1 ते 20 सेक्टर आहेत, त्या सेक्टरमध्ये जितके लोक आलेले आहेत त्या लोकांना तिथं उभं राहायला जागा नाही आहे इथं संगम तटवर. त्यामुळे त्यांनी क्राऊड मॅनेजमेंटसाठी त्यांचा वेळ वाया जावा म्हणून इतक्या लांबनं ही केलंय, जाय सांगितले. तर चला असेच इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्या असतील कुंभमेळ्याबद्दल, तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. मित्रांनो तर ये भाई अपना जो किधर से भाई आप? भाई शर्मा रहा है, ये अपना उसका बिजनेस है कॉटन कॅन्डी बेचणे का. अपना बुड्डी के बाल, बुड्डीचं बाल म्हणतात ना, ते विकायचं त्याचा व्यवसाय आहे. तर त्या व्यवसायाचं तो म्हणतोय की 150 युनिट सेल 10 रुपयाला एक आहे. म्हणतो 150 पीस विकतो रोजचे, म्हणजे 150 ते 2000, 1700 ते 2000 रुपये त्याचा रोजचं ते कलेक्शन करतो. त्यातलं म्हणतोय जवळपास 4 रुपयाला एक त्याला पडतंय आणि ते 10 रुपयाला एकतंय, म्हणजे त्याला 1000-1200 रुपये जातात दिवसाचे. असा काय पण व्यवसाय करू शकताय. माझ्याकडे तर एक व्यवसायाची आयडिया आहे, पण ती मला तेच बरोबर वाटत नाही. कारण काय झालं, काल मी नाही जे इथं गेलो होतो आत, तर लोकांना लई गरज आहे टू व्हीलरची. टू व्हीलरवर ज्याच्याकडे टू व्हीलर आहे ना, तर लोक इतकी दमलेले असतात ना, किती पण पैसे द्यायला तयार असतात म्हाताऱ्या माणसाला नेऊन सोडायचं असं करायचं. काल मी 10 ते 12 लोकांना नाही मदत केली. मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतले, फक्त मदत केली त्यांना की त्यांनी हात केला, मी सोडून दिलं. तर ते मला इतके 100
2 किलोमीटरसाठी 100 रुपये द्यायला तयार होते लोकांनी. एका भावाने तर बळत मला 250 रुपये दिले. मी त्याला 5 किलोमीटर घेऊन आलो होतो. तर काय बेसिकली मी का दिले त्यांनी मला, मी तर घेतच नव्हतो. मी एका ठिकाणी भंडारा खायचा होता मला, पण त्याला लय गडबड होती. आणि तो म्हणला मी चालतो जेवण आणि असं करतो. बळत त्याने मला ढकलत आणलं. मग त्यानंतर म्हणलं 250 रुपये धर आणि तो कुठल्या भारी हॉटेलमध्ये जेवायचे तर जेव असं म्हणला मला. असं तर रॅपिडोचा व्यवसाय सगळ्यात चांगला आहे. का रे भाई, कहाँ से? भोपाल। हाँ, भोपाल। भोपाल से है क्या? MP? अभी कितने दिन से इधर है? 2 दिन से क्या? कैसे लगा कुंभ मेला? अच्छा लगा ना? भीड़ है क्या? भीड़ है क्या? चला. तर अशा प्रकारे रॅपिडोचा व्यवसाय, म्हणजे रॅपिडो पण लई लोक काय त्यात, पण आपण पण करू शकतोय. नुसतं जर समजा थोड्या वेळ जरी चालवली तरी 1000 रुपये तर आरामात गोळा करेल मी. चला, तुम्हाला काय वाटतंय, केला पाहिजे का नाही? मला तर मदत म्हणून मी काल सगळ्यांना मदत केली. किती गर्दी आहे मित्रांनो, पाहू शकता किती गर्दी आहे इथं. हे तर सोमेश्वर घाट आहे, तर इथं इतकी गर्दी आहे. संगम घाटावर किती गर्दी आहे. बेसिकली मला वाटतंय ते अमित शहा येणार आहे म्हणून एवढी ही झाली, गर्दी झाली. पण पोलीसवाले सांगा नाहीत लोकांना की अमित शहा येणार आहे म्हणून, हे अडवून ठेवल्यात लोकांना. अमित शहाच यायचे दिसतं मला. एक जण पोलीसवाला म्हणला माझ्या ओळखीचा होता, ते अमित शहा येणार आहे म्हणून एवढी गर्दी चालली इथं. म्हणजे एवढी प्रोटेक्शन चाललंय रोडवर की एवढी पोलिस बिलिस आहेत, लोकांना जाऊन दे नाहीत, काय व्हाय नाही. मित्रांनो, इथं प्रयागराजमध्ये गंगा नदी इतकी मोठी आहे ना, ते पाहू शकताय. असं 1 किलोमीटरपेक्षा जास्त अशी पांगलेली असती पावसाच्या दिवसात. आणि हे पाहू शकताय जसं आपल्या बीचवर गेल्यावर समुद्रकिनारी कशी रीती असती, अशी सगळी कंटिन्यू रीती. मी आता जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर नदीच्या त्या साईडने चालत जायचं होतं, पण ह्या साईडने चालत चाललंय. सूर्य उलटा असला ना की चेहरा काळा दिसतोय. तर चला आता निघालोय. आता मी चाललोय आरेल घाटवर. आरेल घाटवर तुम्हाला दाखवतो की ह्याचा रेट किती असतोय. हे बोटचा रेट आज 2000च्या वरतीचाच नाही. बघूया किती पर पर्सन किती असेल, बहुतेक 1000 रुपये तरी असेल. बघूया, तुम्हाला दाखवतो पुढे गेला. मित्रांनो, तर VIP लोक यायचे, म्हणजे बेसिकली अमित शहा येणार आहे त्यासाठी हे बंद केलंय. त्यात अमित शहा येणार म्हणल्यावर त्यांना रिसीव्ह करायला मुख्यमंत्री जाणार असा प्रोटोकॉल आहे, असं मला प्रोटोकॉल असतोय गव्हर्नमेंटमध्ये. चलो बाय. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता चाललो होतो, तर हे आपले पुण्यातले मित्र भेटलेत. कुठले? सुनील येवले सर भेटलेत आपल्याला, तर पुण्यातले. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर सर काय म्हणताल तुम्ही? मला इतका आनंद झालेला आहे की आपला महाराष्ट्रातला बारामतीचा स्वप्नील देवडे 2 व्हीलरवर पॅशन गाडीवर 5 दिवसाचा प्रवास करून महाकुंभला आम्हाला मिळालेला आहे. इतका अभिमान वाटला की आपला महाराष्ट्राचा एक सुपुत्र इतक्या लांब येऊन आम्हाला भेटला आहे. काय म्हणताल सर तुम्ही? मलाही खूप आनंद झाला की बारामतीवरनं कंटिन्यू 5 दिवस प्रवास करत ह्या कुंभमेळ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आला आणि आम्हाला तुम्हाला भेटण्याचं सौभाग्य झालं, याबद्दल आम्ही पण खूप आनंदी झालेलो आहे. सकाळीच बघितलं. सकाळीच आज मी रील पाहिली तुमची की असं तुम्ही प्रवास करून आलाय आणि मित्रमंडळींना सांगितलं आणि आता प्रत्यक्ष असं तुम्ही बोलून गेला की आलोय. असं खूप आम्हाला तर आनंदच झाला, काही विषयच नाही. काय बोलायचं तुम्हाला? बोला. खूप आनंद झाला की एवढ्या बारामतीवरून 5 दिवस 2 व्हीलरवर ते सुद्धा एवढ्या गर्दीचं येऊ शकले. खूप आनंद वाटला यांना भेटून. पण किती किलोमीटर प्रवास झाला तुमचा? माझा 1440 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं पोचलो. त्याला मला 5 दिवस लागले टोटल. कधी आता मी 24लाच पोचलो. 20ला निघालो आणि 24ला पोचलो होतं. मग आता काय केलं 2 दिवस? 2 दिवस काही इथंच फिरतोय, एक्सप्लोर करतोय. जे लोकांना घरी बस म्हणजे यायला जमत नाही त्यांना मी घरी बसून दाखवतोय की कसं फिरायचं. ज्यांची इच्छा आहे त्यांना गाईड होतंय की बाबा इकडे थांबायचं, काय व्हायचं असं. कुठं राहिले दादा? मी सेक्टर 24 मध्ये राहिलोय, जनाश्रय स्थळला. व्यवस्था राहायची कशी आहे? 1 नंबर आहे. तर UP सरकारने सगळी व्यवस्था केलेली आहे, काय अडचण नाहीये. आणि खाण्याची वगैरे व्यवस्था? खाण्याची पण व्यवस्थित आहे. तुम्ही तुमचा चेहरा दाखवा, असा सेल्फीत पकडा तुम्ही पण दिसता. 2 मिनिटं मी पकडतो. तर मित्रांनो, हे भाऊ आपला इकडे या, म्हणजे काय यायचं नाही. धनंजय गावडे, हे भाऊ आपलं धनंजय गावडे, हे कॅमेरा धरून उभा होते. तर काय म्हणताल भाऊ? खरंच कौतुक आहे. कौतुक करण्याचं गोष्ट अशी की आज बारामतीवरनं
हिने महाराष्ट्र एवढं सगळं करून आज कुंभमेळ्याला उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये आलेले आहेत. तर खरंच कौतुकास्पद आहे. जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, हे शब्दच कमी आहे. कारण हा जो नजारा आहे, जो आपण सगळं जे बघतोय की आज सांगितलं जातं की कोट्यावधी लोक वेगवेगळे महाराज साधू संत या ठिकाणी आलेत आणि आज देवड्यांसारखे एवढा प्रवास करून आले. खरंच अतिशय भारी वाटतंय. हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, तर आज अमित शहा येणार आहे बेसिकली, त्यामुळे सगळंच बंद आहे. ते पाहू शकता होडी ज्या बोटी वगैरे चालल्यात त्या सगळ्याच बंद आहेत. तर आता मी आरेल घाटवर चाललोय, तिथं पाहूया बोटींचे काय रेट काय. जवळपास आता आम्ही 2-2.5 किलोमीटरचं चाललो असो. चला, आरेल घाटवर जाणं, VIP घाटवर जायचं रोड पण बंद केलेला आहे सगळा. तर सगळा घाट मोकळा केलेला आहे. हा VIP घाट आहे आणि ह्याच्या पुढं आरेल घाट आहे. तर आज अमित शहाजी येणार आहे. आलेत काय बहुतेक, ते बोटवर चाललेलं तेच दिसतंय. मित्रांनो, इथं आल्यावर कळलं मला की गृहमंत्र्याचा दरारा कसा असते. तर सगळे जेवढे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, आर्मीवाले, इन्फंट्रीवाले, ते सगळे इथं आलेले आहेत. तिथं बघा अमित शहा जी याचं आगमन. तर योगीजी ना अमित शहा दोन्ही उपस्थित राहणार आहे. सगळे इकडं क्लोज केलेलं आहे, सगळं ही लोकांना नाही वे थोडा स्पेस फ्री मुवमेंटसाठी दिलेला आहे. आणि ते मेन जिथं संगम आहे तिथं आपण जे बोटिंग आहे ना ते सगळं स्टॉप केलेलं आहे. VIP घाटवर तर लोक जाऊ शकत नाही आहेत, असं आहे. तिथनंच बोटिंग होती मेन तर. आणि ते बोटी वगैरे सगळे थांबलेले आहेत. जे पलीकडच्या साईडने येतात ना, सेक्टर 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे 21 नंबर सेक्टरपर्यंत जे लोक आहेत ना त्यांना ॲक्सेस आहे सगळा. पाहू शकता तिथं तरी पण अजून किती लोक स्नान करतात. चला आता जातो, एक जेवण वगैरे करतो, जाऊन आपलं पडतो. काही बाकीचे व्हिडिओ असतील ते काढतो. हर हर महादेव मित्रांनो. तर एका दादाची कमेंट आली होती आता की म्हणला की मेन संगम कुठे आहे ते दाखव. तर पाहू शकता इथं बेसिकली हे ना, हा पूर्ण तो मेन संगम आहे. इकडून यमुना नदी येते आणि तिकडून गंगा नदी येते. तिथं पाण्याचा डिफरन्स पण दिसतोय. तिथं बेसिकली काय काय तिथं लोक इथनं VIP संगम होईनं बोट घेतात आणि तिथं जातात त्या टापूवर आणि तिथं आंघोळ करतात. बेसिकली मेन संगम तर तो दिसतंय का जिथं लय माणसं आहेत तिथं त्या संगमाला संगमद्वार पण नाव दिलेलं आहे. तिथं जाऊन आपण खरं तिथं आंघोळ केली तरी संगमात आंघोळ केल्या जाते. आणि इकडं पुढं गेलं तर पुढं सोमेश्वर घाट म्हणून आहे. तिथं बरोबर प्रॉपर दोन्ही ह्याचं पाणी मिक्स होऊन आपल्याला भेटतंय असं आहे. तर चला, अशा प्रकारे हा संगम घाट आहे. आज अमित शहाजी येणार आहे, गृहमंत्री भारत सरकार. त्यामुळे सगळं बंद आहे आज. मुवमेंट म्हणजे चालू आहे आंघोळ बिंघोळ करायचं, पण जे ह्या साईडनी त्या साईडला जाणं बंद आहे. चला, बाय बाय मित्रांनो. तर इथं जवळपास 2 लाखाच्या आसपास पोलीस कॉन्स्टेबल आहेत सगळे कुंभमेळ्यासाठी. आणि आर्मीवाले SRP वाले ते वेगळेच आहे. आणि 2 लाखापेक्षा नुसते पोलीसवाले 2 लाख आहेत. तर चला जाऊया. बॅग फाटली वाटतं. लोक अजून पण चालतंय. आणि बेसिकली कसं आहे, संगम हा मेन इकडे त्या साईडला, पण त्यांनी जवळपास 12 किलोमीटरचा संगम घाट केलेला आहे. तर एवढी माणसं आली तर सगळी तर त्या मेन संगम आंघोळ करू शकत नाही आहे. फक्त ते गंगाजीमध्ये आंघोळ केली तर बस आहे असं म्हणणं आहे सगळं गव्हर्नमेंटचं. चलो मित्रांनो, तर जेवायचा विचार मनात आलाच होता की इथं भंडारा भेटला, त्यामुळं जेवतोय आता भंडाऱ्यातच. बाई काय बटाट्याची भाजी दिसते. बस बस मित्रांनो, असं जेवण आहे लंगर. तर जेवतोय आणि जातोय. मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे खूप सारे लोक आता प्रसाद खायला आलेली. म्हणजे
ज्यांची इच्छा आहे ती खाते. चलो बाय बाय मित्रांनो. तर थोड्या वेळ कसं आहे आपलं फूड सर्टिफिकेट देतं तिथं चांगलं बसायची व्यवस्था होती. तर तिथं जरा चालून दमलो होतो त्यामुळे बसलो होतो जरा थोडा वेळ. आता निघतोय आपल्या टेंटच्या दिशेने. तिथं जाऊनच थांबायचे. बघा असले आज लयचे काय ह्याच्यावाले बाबा दिसायला लागलेत. किती आहे बाबा? हा बाबा कुठे किती बोलायचं नाही त्यांना पैसे पाहिजे असतात. 20 रुपये दिले की लगेच पटापटा बोलतात. लयच अधिकारी आल्यात आज. जिकडं पाहा तिकडं अधिकारीचे. मित्रांनो तर फायनली फिरून आलोय. सकाळी जवळपास 8:30 वाजता निघालेलो. आता पोचलोय. तर बऱ्यापैकी रोज नाही हे सगळं मोकळंच असतं. दिवसभर लोक फिरायला गेलेले असतात. आज नाही बऱ्यापैकी लोक इथंच आल्यात रिटर्न फिरून माघारी. चला बाय बाय मित्रांनो. तर परत आलोय जरा ही जातात का गाड्या जातात का पहिलं आलोय. तर केलं वाटतं चालू बहुतेक. तर कारण ई रिक्षा तर गेलेलं दिसली मला. आता बघूया ओपन केलं वाटतं. केलं गेला असं वाटतं अमित शहा. ते पोलिसाला जाऊन विचारतो इथं स्टँड आहे. मग गाडी घेऊन मला इकडं जायचंय. रुद्राक्षवाला ही पाहिला. झोप तर नाही लागली पण व्हिडिओ एडिट केला. बघूया हे सर काय म्हणतात. बाइक लेके जा सकते ना अभी? क्या अभी टाइम मोबाइल में देखना पड़ेगा. 4:30. मित्रांनो तर ही रिन्यूअल होतोय पावती. मैं पर पहले दिन सर 6 बजे आया था. दररोजचे 100 रुपये होते. आज 4थी पावती म्हणजे 4 दिवसाचे 400 रुपये झाले. उद्यापासून 200 रुपयांनी म्हणतात ती. कारण महास्नानासाठी किमती वाढवल्यात असे कळय. लय गर्दीत लय लोक मागायला जातात येऊन इथं. आता राहिला जागाच नाही आहे लोकांना. चलो मित्रांनो. तर आता संध्याकाळचा वेळ तर फुल उघडलेत का पाहिला चाललोय मी बेसिकली चूक केली. पहिल्या वेळेसच जरा पाहून घ्यायचं होतं. तो भाऊ आहे ना दिसतोय का तुम्हाला इंग्लंड होय ना आलाय एकटाच आहे. त्याला म्हणलं व्हिडिओ काढायचा नाही म्हणला. अरे मला आज लय वैतागलोय म्हणला. मला जे त्याला तिकडं जायचं होतं पण त्याला तिकडं जाता आलं नाही. का सर का सर आपण व्हिडिओ काढत असताना पाहिलं की लोकांना असे काय पाहतात काय कळत नाही बाबा. व्हिडिओ रोडनी काढत बोलत चाललेला असल्यावर. चलो हा तर ब्रिज बंद आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय हे विदेशी साधू आहेत. बेसिकली या 3-4 लेडीज आहेत. तर त्याला विचारलं मी कुठनं आलाय तुम्ही. एव्हरीबडी फ्रॉम गॉड. एव्हरीबडी केम फ्रॉम गॉड असं म्हणलं. आणि ते म्हणले गॉड इज ग्रेट असं म्हणले. म्हणजे इंग्लिशमध्ये साधुगत म्हणले. हे 4 आहेत टोटल. 1 2 3 4 असे 4 मॅडम आहेत त्या. तर त्यातला बदला व्हिडिओ काढू का. ते म्हणल्यात आय एम नॉट कम्फर्टेबल विथ व्हिडिओ. यू कॅन टेक फोटोज. तर ते म्हणले त्यांचं म्हणणं होतं की फोटो घ्या पण मला फोटोचा काही उपयोगच नाही. म्हणजे व्हिडिओचाच उपयोग आहे. तर मग ते म्हणलं लांब जाऊन काढतो. म्हणजे हा व्हिडिओ काढताना मी त्याची परमिशन घेतली. म्हणलं काढू का. तर म्हणले काढा. त्या सांगितलं मी फिरतोय असा. मग ते म्हणले काढ. मित्रांनो तर फायनली परत घाटवर आलोय. सोमेश्वर घाटवर आलोय. कारण आज काय ही झालीच नाही मुवमेंट झालीच नाही. सगळे ब्रिज क्लोजच होते. तिकडंच लाईट ही झाली गर्दी. त्यामुळं ही पण अमित शहा पण येऊन गेला तरी काही ही झालं नाही. तर चला जरा पाण्यात जातो आज पण थोडा मग जाऊया. तर मित्रांनो आज आपला दिवस 4था आहे. तर सलग 3 दिवस मी रोज येऊन इथं आंघोळ करत होतो. पण आज राहिलं होतं. आज जरा काय झालं ब्रिज बंद होतं त्यामुळे मी आळशीपणा केला आणि जाऊन झोपलो. तर आता संध्याकाळच्या वेळेस आलो आणि म्हणलं करून घ्यावं. तर डुबकी मारली. चला आता कपडे चेंज करतो. कानात पाणी गेलं पण आज सगळं बंद आहे. आणि लाईटीत बघा कसं दिसतंय. चला बाय मित्रांनो. तर फायनली आंघोळ वगैरे पण केली. आता चला चाललंय आता जेवण करून डायरेक्ट टेंट गाठायचं. मग व्हिडिओ वगैरे एडिट करायचं मग झोपायचं. कारण व्हिडिओ एडिट करायला मेन म्हणजे काय होतंय
टाईम लय लागतो यातनं मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात व्हिडिओ काढला ना ट्रान्सफर करायलाच लय वेळ लागतोय तासभर तर ते फाईल ट्रान्सफर व्हायलाच लागतात तोपर्यंत मोबाईल बी वापरू शकत नाही कॅमेऱ्यातलं होतं लगेच कॅमेऱ्याचं काही कॅमेरा लगेच मोकळा होतोय पण मोबाईल वापरता येत नाही होऊ शकतं रात्रीची कशी दिसते सिटी मित्रांनो तो रोज नाही वेळ मी इथं जे प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे ना त्या ज्या दिवशी मला भंडारा नाही मिळत त्या दिवशी मी तिथं हॉटेल आहे तिथं 80 रुपयाला थाळी पण आहे 60 रुपयाला पण थाळी आणि ती भजी आणि रोटी पण भेटते तिथंच मी येतोय खायला तर आज पण तिथं चालू आहे तर खाऊया मित्रांनो तर आज जरा वेगळं आहे रोटी नाही आहे तर भजी पुरी दिली यांना माहीत झालंय आता मी आलोय की काय द्यायचं ते तो दिसतोय तेव्हा भजी सोडतोय ते मला काही हर महादेव मित्रांनो तर मी आता प्रयागराज मध्ये आणि मी गाडीवर प्रयागराजवर आलोय हे आपल्या इथले बारामतीतले भेटले सगळे सोमेश्वर मधले आहेत सगळे आणि मी लकीली काय झालं आम्ही सोमेश्वर मंदिर इथं प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे प्रयागराज मधलं तिथंच भेट झाली आमची तर काय म्हणतात तुम्ही मला इथं पाहून तुम्हाला बघून भरपूर आनंद झाला. आम्ही परवा दिवशी चर्चा करत होतो की हे गाडी कशी गेली असते अगदी किती पेट्रोल लागलं ना का ही सगळी आमची परवा चर्चा झाली तुमच्याबद्दलची बरं एक बोला तुम्हाला अजून कोणाला काय बोलायचं बोला तुम्हाला आमच्या गावाला इथे भेटला ह्याचा आम्हाला आनंद वाटतोय अजून तुम्हाला काय बोलायचं तुमच्यामुळे इथं काय परिस्थिती पण आम्हाला समजली आता नाही का हर हर महादेव बोलायचं कोणाला काय आलो आपल्या मराठी माणसाला भेटून खूप आनंद वाटतो परराज्यात गेल्यावरती आपला जिव्हाळ्याचा माणूस भेटल्यानंतर जो आनंद होतो तो आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे तरी सर्वांनी फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि धन्यवाद सर्वांचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम रेणुका तर्फे भेट मित्रांनो तर यांनी मला भेळ दिली तर तो उपयोगात घेईल मी नक्की आणि हे बेळचे मालक बेळचे मालक येत बघा रेणुका बेळचे रेणुका भेळ तर चला सोमेश्वर दिसतंय चालू आहे ते लाईट चालू आहे ना तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये जे भाऊ पाहिले सोमेश्वरचे तर यांनी हे फैसान दिलंय आणि यांनी थोडे पैसे पण दिलेत पेट्रोलसाठी मदत म्हणून तर त्या सगळ्यांचं धन्यवाद चला बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर महादेव मित्रांनो मी आहे प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये तर सकाळी मी व्हिडिओ टाकला होता की गर्दी वाढल्यामुळे पूल बंद आहेत तर हे पूल 3 दिवस बंद राहण्याचे चान्सेस आहे कारण जो 29 तारखेला जो मोठा मुहूर्त आहे महाकुंभ मेळ्यामधील मोनी अमावस्या ह्या मुहूर्ताची गर्दी चालू झालेली आहे जवळपास 10 करोड श्रद्धालू इथं प्रयागराजला डुबकी मारायला येणार आहेत तर त्यासाठी UP गव्हर्नमेंटकडून पण चांगली सुविधा केलेली आहे जवळपास 12 किलोमीटरचा घाट सेक्शन एरिया तयार केलेला आहे जिथं तुम्ही जाऊन गंगा नदीत स्नान करू शकताय तर सगळ्यांनाच मेन संगमाच्या इथं स्नान करायला भेटणार नाही आहे तर ज्यांना जिथं गंगा नदीमध्ये डुबकी मारायला भेटेल तो संगम म्हणून स्नान करावं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तर जिथं तुम्ही प्रयागराजमध्ये आंघोळ करताल ते तो सर्व भाग संगमच आहे तर तुमच्या भावाने पहिल्या दिवशी ज्या दिवशी तो आला होता तिथं जिथं मेन 2 नद्यांचं संगम होतं तिथंच त्याने स्नान केलं होतं तर आपण शाही स्नान ज्या दिवशी आहे 29 तारखेला त्या दिवशी पण आपण तिथं जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न करणार आहे पण हे जे रोड मी सकाळी सांगितले की सेक्टर 22, 23, 24 आणि 25 कडून बाकीच्या सेक्टरला जोडणारा रोड हा 3 दिवस बंद राहणार आहे आणि बाकीचे मंदिर पण 3 दिवस बंद राहण्याचे चान्सेस आहेत बडे हनुमान मंदिर अजून जे पाण्याचे पर्यटन स्थळ आहेत ते पण बंद राहण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि अशाच नवनवीन कुंभमेळ्याच्या अपडेट पाहण्यासाठी फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा चला बाय बाय मित्रांनो तर आता नाही येत नाही मित्रांनो तर आता मी नाही वे आपल्या टेंटमध्ये आलेलो आहे झोपायच्या ठिकाणी तर हे आपला दादा आहे तो कराडचा भेटला आहे म्हणजे दोघं मित्र कराडचे भेटलेत ते पण आलेत अमृत महास्नान करायला 29 तारखेचे आलेत तर आमचे बऱ्याच वेळ झालं गप्पा झाल्या तर खूप भारी वाटलं आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस भेटला ना तर खूप भारी वाटतंय आणि आज खूप गर्दी झाली
29 तारखेमुळं कालपर्यंत कोणच खाली झोपलं नव्हतं, पण आज नाही वे बऱ्यापैकी लोक नाही वे खाली झोपल्यात सगळी. कडेपूर व्हायचं आहे. सांगा दादा, ॲड्रेस सांग कुठला आहे? आमचा जिल्हा सांगली, गाव कडेपूर, तालुका कडेगाव. तुला काय म्हणायचं का? बरं चाललंय आपलं. बरं चाललंय. तर मित्रांनो, तर मी इथंच व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.